नक्कीच खेळण्याच्या वातावरणामध्येच पार पडली पाहिजे. त्यासाठी तुमचं देखील सहकार्य तितकंच महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, खेळाला सुरुवात होतोय. होळी चषक 2024. दीपेश सामोर जातोय. पहिला चेंडू सुनील याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे गावदेवी संघाला. हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सुनील या ठिकाणी यशस्वी ठरतोय. एक चांगला झेल. चुचंद्र मास्टर संघ एक चांगली सुरुवात करताना दिसतोय. आधीच म्हटलं होतं की अनुभव खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळं गणित आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळालं. आणि पहिल्या चेंडूवर दीपेश हा बाद होतोय. गावदेवी बी संघाला पहिला हादरा बसलाय दीपेशच्या रूपानं. प्रभाकर यांच्यामार्फत अप्रतिम झेल टिपला गेला आणि पहिला हादरा बसल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जातोय सुनील. नवीन आलेला फलंदाज देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू खाली. प्रभाकर यांचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र चेंडू निघून येतोय. 4 धावांसाठी वन बाउन्सने चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. या आधीच्या चेंडूवर आपण बघितलं की गडी बाद झाला आणि त्यानंतर चौकार बघायला मिळतोय. एक तुमारी तो एक हमारी असंच चित्र सुरुवातीलाच बघायला मिळतंय, कारण की सामना 3 षटकांचा आहे. त्यामुळे हे आक्रमण तुम्हाला सुरुवातीपासूनच मैदानामध्ये बघायला मिळतं. आणि गावदेवी बी संघाचा देखील तोच प्रयत्न आहे की 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू फक्त आपल्याकडे आहेत आणि 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कशा जमवल्या जातील आणि त्या प्रयत्नामध्ये दिसतोय सुनील याने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, मात्र दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. फलंदाज करण याच्या बॅट मधून पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू हवेमध्ये. 1 धाव तर नक्कीच मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना 2 धावा आरामामध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात. तर हवाई सफरची जी सुरुवात आहे ती पहिला बघितला आपण दीपेशने केली होती आणि ती सुरुवात या ठिकाणी करण आल्यानंतर देखील त्याच पद्धतीने चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. डोक्यामध्ये सध्या तरी एकच गणित चाललेलं आहे की आम्हाला धावा जमवायच्या आहेत आणि तोच प्रयत्न सध्या तरी दिसतोय. मात्र दोन्ही संघांना आम्ही पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय की आपण जास्त वेळ वाया जाणार नाही याची खबरदारी घ्या. यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच रॉयल पार्टनर आणि वर्गमित्र दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये या टॉस साठी. मात्र सुराईकला आवडी एक चांगल्या चेंडूची हाताळणी बघायला मिळते. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. डायरेक्ट यष्टांच्या मागे रामकिणी त्या ठिकाणी आहेत. सुरेख यष्टरक्षण बघायला मिळत आहे आपल्याला. एक चांगला ही स्पर्धा आपण बघतोय. चला हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहेत. खेळाडू वर्ग देखील मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. प्रफुल्ल भोईर त्या ठिकाणी कुठलीच चूक करत नाहीयेत. अप्रतिम झेल आणि 2 फलंदाज या ठिकाणी झेलच्या रूपाने बाद होऊन तंबूत परतलेत गावदेवी वाकीपाडा बी या संघाचे. प्रफुल्ल भोईर यांच्या मार्फत अप्रतिम झेल बघायला मिळाला आणि संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 6 धावा आहेत 10 फळकावर. अतिशय चांगला झेल बघायला मिळाला. आधी बघितलं होतं प्रभाकर यांच्या मार्फत अप्रतिम झेल, त्यानंतर प्रफुल्ल भोईर यांना बघितलं होता. 2 गडी बाद झालेले आहेत गावदेवी बी संघाचे. साहिल मैदानामध्ये नवीन फलंदाज खेळण्यासाठी. सुनील पुढचा चेंडू घेऊन मात्र चेंडूला देण्याचं काम केलं गेलंय. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलंय. 1 धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट ही गरज आहे. एकेरी दुहेरीची देखील गरज आहे संघाला, कारण की धावफलक हा हलता ठेवावा लागणार आहे. जर धावा आल्या तर निश्चित रूपाने तुम्ही चांगली लढत दुसऱ्या इनिंग मध्ये देऊ शकता. पहिलं षटक मला तरी वाटतं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वाकीपाडा बी संघाची जर स्थिती बघताय तर 2 गडी बाद 8 धावा अशी स्थिती बघायला मिळते. सुनील याचं षटक एक चांगल्या
चला गोलंदाजीसाठी हरिदास गोलंदाजीसाठी येत आहेत आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. हरिदास समोर फलंदाज मनीष मात्र प्रथमच सामोरं जातोय. या स्पर्धेमध्ये कशी काय खेळी करतो यावेळेचा चेंडू बघतो आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय मात्र थांबवतोय. घाई करण्याची गरज नाहीये. 2 धावा आल्यात. धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण करत आहे. 10 धावा धावफळक्यावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. धावा येताना दिसतील आपल्याला मैदानामध्ये मात्र मैदानावर तग धरून राहणं देखील तितकंच गरजेचं आहे गावदेवी बी संघाच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा हरिदास पुढचा चेंडू फिरकीचा मारा जरूर केला जातो. यावेळेचा चेंडू जर आपण बघतोय बॅटला लागला की लेग स्टंप सोडून गेला. एक धाव तर मात्र नक्कीच पूर्ण केले. बॅटला चेंडू लागलाय. पंच देखील त्या ठिकाणी दर्शवतायत की चेंडू बॅटला लागून गेलेला आहे. मनीष मात्र देखील सांगतायत की चेंडू माझ्या बॅटला जाटून गेलाय. एक धाव मिळते. धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. वर्गमित्र आणि रॉयल पार्टनर्स कर्णधार या डान्सर आमचे स्वप्नील भोईर देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचे आम्ही ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. 2 धावा मिळतील त्या मात्र फलंदाज साहिल याला आणि 2 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते 3. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय मात्र प्रभाकर साखेवरच थांबतायत. त्यांना माहित आहे की जास्त जर पुढे गेलो तर कदाचित झेल घेताना अडचण निर्माण होण्याची शक्यता जरूर होती. डेंजर झोन मध्ये होते. मनीष मात्र तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. बघा हातातून चेंडू निसटल्यानंतरची परिस्थिती तुम्ही बघताय मैदानावर. 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं की डेंजर झोन मध्ये होता तो म्हणजे मनीष मात्र तदनंतर सुरक्षितरित्या पोहोचला क्रीजमध्ये. मात्र जसा हरिदास याच्या हातातून चेंडू निसटला त्याचाच फायदा घेतला तो म्हणजे साहिल या फलंदाज आणि 3 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावसंख्येवर. थोडा थकवा जाणवत असेल. आता आपण बघतो हळूहळू उन्हाचा पारा हा चढताना दिसतोय आपल्याला मैदानामध्ये. कारण की जी सध्या आपण बघतोय उन्हाचा जो उष्णता आहे ती हळूहळू काढत जाणार आहे. या प्रचंड गरमीच्या वातावरणामध्ये देखील या स्पर्धेचा आनंद तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळाडू वर्ग घेताना दिसतोय आपल्याला. आपला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. हरिदास तर मात्र मनीष यांच्या बॅट मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. यावेळी झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय आणि 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण होत आहेत. प्रयत्न जरूर आहे की मोठे फटके यायला पाहिजेत मात्र या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्यांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हरिदास पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस डिलिव्हरी बॅटवर येत आहे. एक धाव तर मात्र नक्कीच मिळतंय. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न फेकी येईपर्यंत या 2 धावा आरामामध्ये. धावसंख्या 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 2 षटकं समाप्त झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20 धावा. पाण्याती कापूर झाले रोटीला सतवाचे विराई एवढा उशीर झाला. ये बाई गोदा गेला केलं वना मांडीला केलं वना मांडून सुद्धा मानपण पुरा यो गेला. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत आहे जीतू मार्फत आणि पहिला चेंडू तिसऱ्या षटकात निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. चांगली सुरुवात. आता मात्र शेवटचं षटक आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावसंख्या वाढायला हवी आहे. केवळ 20 धावा गावदेवी वाकीपाडा बी संघाची पहिल्या डावामध्ये बघायला मिळते आपल्याला.
तर शेवटचे 5 चेंडू अजून येणं बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे धावसंख्या आपल्याला वाढताना दिसते. यावेळेचा चेंडू बघितला, पंच बघतायत, दर्शवतायत की कदाचित वाटलं असेल साहिल याला की चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघेल की काय, मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने पडलाय. निर्धाव चेंडूच्या हाताळणी 2 चेंडू सलग या ठिकाणी निर्धाव स्वरूपामध्ये येताना दिसत आहेत. गोलंदाज चेतू याच्याकडनं. चेतू डावऱ्या हाताने पुढचा चेंडू घेऊन, तर मात्र कुठल्या स्पॉटवर चेंडू पडतोय. एक धाव तर नक्कीच मिळेल. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच एका क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू निसटला, मात्र केवळ एकच धाव मला तरी वाटते पळून पूर्ण केली गेली. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 षटकामध्ये धावा यायला पाहिजेत गावदेवी संघाला, मात्र तसं कुठलंही चित्र मैदानामध्ये दिसत नाही. त्याचं कारण असं की जितू याची अचूक टप्प्यावर होत असलेली गोलंदाजी. तर मात्र चेंडू बॅट ठिकाणा चाटून जातो यष्टिक्षकाच्या हातामध्ये. मनीष म्हात्रे बाद होतोय. आणखीन एखादा गावदेवी संघाला. धावसंख्या केवळ आहे ती 21 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज दीपेश. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का. या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. दीपेश मार्फत आणि या 2 धावांची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका येईल का, मात्र प्रयत्न जरूर झालाय. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. निश्चित रूपाने चेंडू 4 धावा देऊन जाईल का, की किशोर पाटील त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार बघायला मिळतोय आणि या 4 धावेनिशी जरूर प्रयत्न झालाय. बघा एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असं क्रिकेट बघायला मिळतंय. धावसंख्या 27 झालेली आणि 28 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. थँक्यू. थोडंसं थांबवतं, लगेच टॉस साठी यायचंय. रॉयल पार्टनर्स आणि वर्गमित्र दोन्ही संघाची कर्णधार या टॉस करून घ्या. टॉस का बॉस चेतन पाटील यांना देखील विनंती करतो, लगेच आपण टॉस करून घ्या. चला, रॉयल पार्टनर्स वर्सेस वर्गमित्र या दोन्ही संघामध्ये टॉस केला जाणार आहे. मी शुभम म्हात्रेंना विनंती करतोय, SM जिमचे शुभम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करून घेतोय. दुसऱ्या सामन्याचं 3 षटकांचा सामना असेल. जी काही नियमावली आहे ती तुम्हाला अगोदरच या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि वेळेचं बंधन आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या, सहकार्य करा आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा कशी पार पडेल याकडे आपण लक्ष देणार आहोत. गावदेवी संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरा, तुम्ही टाइमपास करू नका. लक्षात घ्या, मनीष म्हात्रे आणि टीम. तर आताच नुकताच नाणेफेक झालेली आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय वर्गमित्र या संघाने. आज वर्गमित्र आज मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहेत. आपलं 28 धावांचं उद्दिष्ट आहे मास्टर संघासमोर. मास्टर संघाची गणित कशा पद्धतीची आखतोय, त्याचबरोबर आपण बघतोय गावदेवी संघ या धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल का. आता 3 महत्वपूर्ण गोलंदाज कोण असतील गावदेवी संघाचे, कारण की नवोदित संघाचा खेळाडू भरणा असलेला हा जो संघ तुम्ही बघताय आणि एकीकडे आपण बघतो अनुभवी खेळाडूंचा संघ आहे. म्हणजे एक वेगळं चित्र मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे आणि खरोखर प्रत्येक संघाने सहभागी होण्यामागचं कारण एकच आहे की आपल्याला होळी उत्सवाचा आनंद या मैदानामध्ये साजरा करायचा आहे.
बघा युट्यूबला या ठिकाणी आता निश्चित रूपाने जुचंद्र मास्टरचा संघ गावदेवी संघाला बीट करेल का अशा पद्धतीचा पोल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. बघूया आपल्याला काय उत्तरं मिळतील. युट्यूबला तुम्ही निश्चित रूपाने तो कौल आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा अतिशय चांगल्या पद्धतीचं हे चित्रण एकूणच स्पर्धेचं बघायला मिळतंय. TCP लाईव्हची टीम महेंद्र भगत अँड कंपनी बरोबरच ज्या काळानुसार गरज आहे त्या पद्धतीने आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदलाव आणून एक आगळं वेगळं निश्चित चित्र निर्माण केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. युट्यूबवर तुम्ही कमेंट करू शकता. आमचे महेंद्र भगत लगेच दर्शवत आहेत की जुचंद्र मास्टरचा संघ गावदेवी बी संघाला बीट करेल का, कारण की जुचंद्र मास्टरचा संघ एक 28 धावांचं टार्गेट आहे आणि 28 धावा तुम्हाला 18 चेंडूंमध्ये जमवायच्या. आता मात्र गणित नक्कीच असतील गावदेवी संघाचे की सुरुवातीपासूनच या ठिकाणी अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं, रोखण्यामध्ये यश आलं तर निश्चित रूपाने गावदेवीचा संघ वरचढ ठरू शकतो. लगेचच आमचे 71% सांगितलं जातं की यस मास्टरचा संघ बीट करू शकतो. मात्र अजूनही 29% जी बाजू आहे ती नक्कीच पण गावदेवी संघाच्या बाजूने आहे. म्हणजे गावदेवी संघाला अजून थोडीशी मेहनत नक्कीच करावी लागणार आहे चुरस आणण्यासाठी. लक्षात घ्या खेळामध्ये निश्चितच हार जीत हा भाग आहेच, परंतु आपण या आजची जी स्पर्धा आहे ती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक आनंद उत्सवाच्या निमित्तानं, एक होळी उत्सवाच्या निमित्तानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळवतोय. कारण की सगळेच आपण जर एकत्र आलो अशा पद्धतीने आपली एकता टिकून राहिली पाहिजे, खेळाचं महत्त्व टिकून राहिलं पाहिजे आणि त्यासोबतच आपला उत्सव, आपला सण देखील तितकंच आनंदाने आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकू. आणि त्या मागचाच हा मूळ हेतू आहे आणि त्याच माध्यमातून आपण सगळे जे खेळाडू आहेत आणि जे न खेळणारे खेळाडू सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत, भेटत आहेत, खेळण्याचा एक आनंद दर्शवत आहेत. तितकंच थोडंसं निश्चित एक मनोरंजन होत असतं आणि तोच प्रयत्न या ठिकाणी ब्रेझर बॉईजच्या माध्यमातून केला जातो आहे. आणि ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं देखील खूपच धन्यवाद, कारण की त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी आपल्याला पार पडताना दिसणार आहे. नुकताच स्पर्धेची सुरुवात झाली, पहिला डाव संपल्यानंतर लगेच आपण विनंती करूयात की जास्त वेळ दौडू नका, खेळाची सुरुवात करा. आमचे 2 पंच मैदानामध्ये 3 षटकांचा सामना, 28 धावांचं लक्ष. 28 धावा रोखल्या जातील का? मगाशीच जनतेचं जर आपण बघितलं तर कौल आलेला आहे क्रिकेट रसिकांचा की 71% सहज पद्धतीने जुचंद्र मास्टरचा संघ 28 धावा या बीट करू शकेल. मात्र तितकीच प्रभावी गोलंदाजी गावदेवीचा संघ करेल का? पंच इशारा करतात. खेळाची सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी, थोडंसं बघितलं आपण यावेळचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये निघून गेलाय. गोलंदाजी मार्किंगला कुणाल एक चांगली सुरुवात करतोय आणि अशाच पद्धतीची सुरुवात करावी लागणार आहे. जितके चेंडू निर्धाव जातील तितकं दडपण हे निश्चित रूपाने वाढणार आहे. ते मास्टर संघावर मात्र ते दडपण जुगारून लावावं लागणार आहे जितूसाठी. पुढचा चेंडू अगोदरच फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल चेंडू हवेमध्ये, काय घडतंय? झेल होईल का? आणि पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल कॅरी केलाय. अतिशय चांगला झेल दीपेश याच्या मार्फत टिपला गेलाय आणि आता मात्र सामन्यामध्ये खरी रंगत तर आता बघायला मिळणार आहे. याआधी आपण बघितलं होतं पहिल्या चेंडूवर गावदेवी संघाला हादरा बसला होता. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या इनिंग मध्ये मास्टर्स संघाला हादरा बसलाय. जितू हा फलंदाज बाद झालाय. 28 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी संघ सुरुवातीपासूनच या ठिकाणी सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. असं चित्र तर पहिल्या 2 चेंडूमध्ये निर्माण झालंय. बघूया का, मला तर वाटतं जास्त दुखापत झाली आहे का, फर्स्ट एडची आवश्यकता आहे का? तर लगेच आमच्या चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त टाइमपास करू नका. पंच त्या ठिकाणी आहेत, तुम्ही देखील त्यांना लगेच ताकीद द्या आणि त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. गावदेवीचा संघ निश्चित रूपाने या ठिकाणी नवीन फलंदाज सुनील मुकादम बघितलं होतं मगाशी आपण की गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये पहिल्या षटकात खेळला होता, 8 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केल्या होत्या आणि आता मात्र फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने करामत करतो. एकीकडे कुणालने यश संपादन केलंय, 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत, एकही धाव अजूनपर्यंत दिलेली नाहीये. खातं उघडावं लागणार आहे जुचंद्र मास्टर संघाला. कुणालचे निश्चित रूपाने हौसले बुलंद असतील कारण की गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. गावदेवीचे खेळाडू देखील अलर्ट आहेत कारण की आपल्या हातामध्ये केवळ 28 धावा आहेत आणि 28 धावा रोखायच्या आहेत. सुनीलसाठी पुढचा चेंडू, यावरच्या चेंडूला जर आपण बघितला दिशा देण्याचं काम केलं गेलंय मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता दीपेश मोरे, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, केवळ 1 धाव मिळत आहे. ह्याला म्हणतात क्रिकेटचं एक चांगली सुरुवात चांगल्या पद्धतीने, कारण की सुरुवातीला स्टार्ट होणं गरजेचं असतं आणि चांगलं स्टार्ट कशा पद्धतीचं असायला हवं हे सुनीलने ओळखलं की आता घाई करण्याची गरज नाही. यात जर दबाव आला तर त्या दबावातून बाहेर पडणं आपल्या संघाला अडचणीचं ठरू शकेल आणि तीच सुरुवात सुनीलने फक्त एकेरी धावीवर निश्चय हलक्या हाताने करून दाखवली आहे.
कुणाल पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू प्रफुल्ल भोईर देखील बघा हा एक आहे एक्सपिरियन्स, या अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा वापर मैदानामध्ये पुरेपूर होताना दिसत. कुठल्याही पद्धतीने दोन्ही फलंदाज हवी होताना दिसत नाहीयेत, कारण की गरजच नाहीये हवी होण्याची. हे त्यांनी दोन्ही फलंदाजांनी ओळखलंय की आपल्याला सध्या तरी डाव सावरायचा आहे. गडी बाद झाला तरी चालेल, पण परंतु डाव सावरणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कुठल्याही पद्धतीचा दबाव आपल्या संघावर येऊ नये हा प्रयत्न सुरुवातीपासूनच बघायला मिळतोय. पुन्हा एकदा कुणालाचा पुढचा चेंडू, फिरकीचा मारा जरूर बघायला मिळतोय. चांगली डरवरी, ह्या चेंडूंची गरज आहे एकंदरीत गावदेवी संघाला आणि तोच प्रयत्न गावदेवी संघ करताना दिसतोय. आता हे समीकरण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मैदानामध्ये बघायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी एका बाजूला होताना दिसतंय. चेंडू टाकून झाले ते 5, अजून एक चेंडू येणं बाकी आहे. कुणाल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन फिरकीचा मारा, मिस टाइम स्ट्रोक आहे, गडी बाद होईल का, कॉल द्यायला हवा, मात्र मनीष कुठलीच चूक करत नाही. अप्रतिम झेल, आणखीन एक हादरा, सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळत आहे. आणि आता मात्र मगाशी ते आपण समीकरण बघत होतो गावदेवी संघाला बीट करेल का, आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न आपण मैदानामध्ये प्रेक्षक रसिकांच्या समोर घेऊन जाऊयात. आता मात्र 77% आकडेवारी आपण बघितली होती की सहज पद्धतीने बीट करू शकेल. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरची जी चित्र जी गणित आहे ती पूर्णतः बदललेली आपल्याला बघायला मिळतील. 2 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरची ही स्थिती आपण बघतोय. थोडीशी संधी आमच्या डीजे वादकाला देखील देऊया, कारण की आज तुम्हाला डीजे थोडीशी संधी कमी मिळेल, कारण की सामने जे ते वेगवान गतीने पुढे सरकतील. यस डीजे. थँक्यू डीजे. बघा आमचे डीजे वाद देखील आई माऊलीच्या नावाचं या ठिकाणी उदो उदो करताना दिसतात आपल्याला. प्रत्येक स्टँड जे आहेत ते मैदानामध्ये आपण बघतोय विविध देवींच्या नावाने या ठिकाणी जे स्टँड तयार करण्यात आलेले आहेत. क्रीडा रसिकांना बसण्यासाठीचे स्टँड बनवण्यात आलेले आहेत. बघूया प्रफुल्ल भोईर सारखा अनुभवी खेळाडू मैदानामध्ये यावेळेस फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न. बघूया मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, मात्र फेकी खराब. त्याला बॅकिंग मिळतंय, जर बॅकिंग मिळाली असती तर कदाचित दुसरी धाव देखील पण पूर्ण झाली असती. केवळ 1 धाव मिळतंय, धाव संख्या जाऊन पोहोचते. कांचन मैदानामध्ये गेला, एक आक्रमक फलंदाज आहे कांचन. त्याचबरोबर प्रफुल्ल भोईर सध्या तरी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या त्या 3, 25 धावांची अजूनही गरज आहे. दीपेश प्रयत्न नक्कीच असेल. फिरकीचा मारा, क्षेत्ररक्षक दूर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा वन बाउन्सने अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, मात्र फेकी खराब होतंय, असं चित्र मैदानामध्ये तुम्ही बघताय. मात्र गावदेवीचा संघ निश्चित रूपाने हवी झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये महेंद्रजी, कारण की चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. चांगली स्थिती मैदानामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे सध्याच्या घडीला, कारण की दबाव निश्चित रूपाने वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता सध्या तरी प्रयत्न असेल यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर, मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. 1 धाव तर मात्र पण पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, धाव बादच्या रूपाने फलंदाज बाद. यावेळेस बघितलं की बॅट हवेमध्ये होते आणि त्याच वेळेस प्रफुल्ल भोईर सारखा एक चांगला खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. धाव संख्या जी झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 23 धावांची अजूनही गरज आहे. 5 धावा, 3 गडी बाद 5 अशी स्थिती बघायला मिळते जुचंद्र मास्टर संघाची. आता मात्र चांगलं बघा अचूक डिसिजन बघायला मिळाल्या पंचांची. आमच्या टीसीपी लाईव्ह देखील दाखवत आहेत की गडी बाद झालेले धावबाच्या रूपाने अतिघाई आणि संकटात ते संकट ओढावलं गेलंय. प्रयत्न नक्कीच होता प्रफुल्ल भोईर याचा की दुसरी धाव घ्यायला पाहिजे, कारण की संघ देखील अडचणीमध्ये सापडत जाईल. त्यातून बाहेर काढतानाचा प्रयत्न करताना या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा दीपेश मोरे यावेळेस हवे होताना दिसतंय. फिरकीचा मारा नक्कीच, चेंडू यष्टिक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी गावदेवी वाकीपाडा बी संघाची. आता मात्र सामन्यावर चांगली पकड मिळवली जात आहे. आधीच म्हटलं होतं की एकीकडे अनुभवी संघ आहे, दुसरीकडे नवोदित संघ आहे, त्याच्यामुळे एक वेगळं चित्र निश्चित रूपाने मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज.
समीकरण बदललेले आहेत. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे. किती धावा मिळतील त्या ठिकाणी? एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. वन बाउन्सने चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी झाला आहे. फेकी ई पर्यंत फलंदाज देखील या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण करत आहेत आणि हरिदास आणि कांचन हे 2 फलंदाज मैदानामध्ये जुचंद्र मास्टर्स कडनं आपण बघतोय. 7 माफ करा 5 चेंडू टाकून झालेले आहेत मैदानामध्ये. धावा संख्या झाली ती म्हणजे 7 धावा. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. काय घडेल बघूयात. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मात्र चेंडू पर्यंत कोणी पोहोचत नाहीये. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. फेकी येतंय. फेकी येईपर्यंत फेकी खराब आणि धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरण्याची शक्यता. आता मात्र या अतिरिक्त धावा दिल्या गेल्यात काही गरज नसताना. आणि या ठिकाणी 5 धावा मास्टर संघाने या ठिकाणी 5 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा ज्या ठिकाणी केवळ 2 धावा आल्या होत्या त्या ठिकाणी 5 धावा येताना दिसत आहेत आपल्याला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 5 धावा कुठेतरी शेवटच्या क्षणाला महागात पडतील हे निश्चित आहे. कारण की बघा चांगली स्थिती निर्माण केली होती. धावासंख्येकडे नजर टाकली. धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. 3 गडी बाद 12 अशी स्थिती. 6 चेंडू 16 धावांची गरज. पाण्याची व्यवस्था करा. व्हॉलेंटियर्स लगेच पाणी घेऊन जा. हॅलो यस पाणी आलेलं. चला टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. 3 षटकांचा सामना खेळताना जर तुम्ही इतका वेळ वाया घालवत असाल तर निश्चित रूपाने थोडं जे पुढच्या वेळेमध्ये निश्चित रूपाने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आयोजकांना तुम्ही सहकार्य करा. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. इकडे गावदेवी संघाचं जर आपण बघितलं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय मात्र फेकी खराब होत आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळालंय. शेवटचे 6 चेंडू कोणत्या गोलंदाजाकडे सोपवले जातील? साहिल उर्फ लाला खान. लाला याच्याकडे षटक सोपवलं गेलं. लाला याच्यावर जबाबदारी आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. क्षेत्ररक्षकांना यावेळेस अलर्ट राहावं लागणार आहे. एकीकडे कांचन सारखा एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आहे आणि सध्या तरी डोक्यामध्ये चित्र एकच असेल की लवकरात लवकर तुम्हाला कांचन याला बाद करण्याचा प्रयत्न असेल. मात्र कांचन देखील तितकाच तडाखेबंद फलंदाज आहे. मग अशीच आपण बघितलं दोन्ही फलंदाजांनी तब्बल 5 धावा या पळून काढल्या गेल्या मास्टर संघाकडे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला सुरुवात. 6 चेंडू निश्चित रूपाने महत्वपूर्ण असतील. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? मात्र चेंडूपर्यंत प्रयत्नाचा नक्कीच प्रयत्न केला गेला. जास्तीत जास्त प्रयत्न असेल कांचनचा की स्ट्राईक माझ्याकडे कशी राहील आणि यावेळेस धाव बादच्या रूपाने फलंदाज बाद. थँक्यू. 14 धावा झालेल्या धावफळकावर निम्मे धाव संख्या धावफळकावर लागलेली 28 धावांचं उद्दिष्ट असतानाची ही स्थिती एकंदरीत बघतो आपण आणि अजूनही 14 धावांची गरज आहे.
सामना अजूनही रंगतदार स्थितीमध्ये आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज रामकिणी मैदानामध्ये. एखादा मोठा फटका बघायला मिळेल का रामकिणी यांच्या बॅटमधून. एकीकडे लाला गोलंदाजीला 5 चेंडू महत्वपूर्ण असतील लाला यांच्या षटकातील. गावदेवी बी संघासाठी रोखलं जाईल का मास्टर संघाला. धावा करण्यापासून यावेळेस बघितलं खूपच खराब डिलिव्हरी. अशा चेंडू टाकणं निश्चितपणे टाळायला हवं. चेंडू निर्धाव कशी येतील यावर लक्ष केंद्रित करायला हवं. मात्र यावेळेचा चेंडू अवांतर धाव देऊन जात आहे. मास्टर संघाच्या खात्यामध्ये 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावांची गरज आहे अजूनही. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. टी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल आणि निश्चितपणे हा चौकार बघायला मिळतो. आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकताना दिसते आपल्याला. चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला. आणि या दर्जेदार फटका बघायला मिळाला. आणि या 4 धावा आणि या 4 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू 9 धावांची गरज. समीकरण बदललेलं आहे आपल्याला. बघा सुरुवातीला आपण बघितलं होतं सामना निश्चित रूपाने रंगतदार स्थितीमध्ये होता. आता देखील सामना रंगतदार स्थितीमध्येच आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. मात्र गोलंदाज कशा पद्धतीने ह्या सामन्यावर पकड मिळवतोय ते देखील तितकंच महत्वाचं आहे. एकीकडे जुचंद्र मास्टर संघाचे हौसले बुलंद दिसत आहेत आपल्याला. अजूनही मास्टर संघाकडून अपेक्षा ठेवून आहेत. 70% सहज पद्धतीने मास्टर संघ जिंकेल असं होप्स नक्कीच आहे. तर एकीकडे गावदेवी संघ आपण बघतोय कारण की अनुभव जरूर आहे आणि त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स नक्कीच बघायला मिळेल. अतिशय चांगला ड्राईव्ह बघायला मिळेल. कव्हर ड्राईव्ह सुंदर फटकेबाजी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये किती धावा देऊन जाईल हा चेंडू. निश्चित रूपाने 4 धावा. बॅक टू बॅक चौकार. रामकिणी याच्या बॅटमधून 2 चौकार येत आहेत आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकताना दिसते आपल्याला. 23 या धावसंख्येवर जो सामना आपण बघितला होता एक अडचण निर्माण करू शकत होता. मात्र या ठिकाणी 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. लाला याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. साईल उर्फ लाला चेंडू निर्धाव टाकायला लागतील. विकेट घ्यावे लागतील. मात्र राम याच्या हौसले बुलंद दिसत आहेत मैदानामध्ये. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आता मात्र 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. आणि 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. सुरुवातीचा परफॉर्मन्स आपण बघितला होता की गावदेवी संघाचा अतिशय चांगला राहिला होता. मात्र ज्या पद्धतीने अतिरिक्त धावा गेल्या आता कुठेतरी आता या क्षणाला विचार करत असेल की त्या महागात पडतायत आपल्या संघाला. कदाचित दडपण तितकं वाढलं असतं. मात्र यावेळेस दडपण झुगारून दिलंय रामकिणी यांनी. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये. पुढचा चेंडू तर मात्र 1 धाव तर नक्कीच मिळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने बघायला मिळतोय. काय घडतंय. 2 धावा तर मात्र पूर्ण केल्या आणि ही 3री धाव विजयी धाव पूर्ण केली जाईल का. आणि या 3 धावा मास्टर संघाने या ठिकाणी पूर्ण केलेत आणि अशा पद्धतीने पहिला सामना विजेता ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये. जुचंद्र मास्टरचा संघ निश्चित रूपाने गावदेवी बी संघाच्या बाजूने सामना पूर्णतः झुकला होता. असं चित्र 2 षटकापर्यंत आपण बघत होतो. मात्र 3ऱ्या षटकामध्ये रामकिणी यांनी जी कमाल केली, अतिशय चांगली फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला निश्चित रूपाने विजय संपादन करून दिला गेला आहे. यानंतर आपण बघतोय की दुसरा सामना असेल रॉयल पार्टनर्स वर्सेस वर्गमित्र. दोन्ही संघांनी लगेच या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं आहे. वर्गमित्र संघ काय स्वीकारला. आपण टॉस जिंकलेले आहेत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरा. त्यानंतर रॉयल पार्टनर्स आपले 2 फलंदाज पाठवून द्या कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेचं नियोजन करणं देखील तितकंच गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये.